नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी येते उस्मानाबादमधून। कारण शंकरराव गडाख यांचा ताफा अडवण्यात आला अशी सुरुवातीची बातमी आपण बघतो आहोत। कारण रामवाडीतल्या शेतकऱ्यांनी हा ताफा अडवलाय असं कळतंय। नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना हा प्रकार घडलाय असं सध्या कळतंय। रामवाडीतल्या शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवलेला आहे। शंकरराव गडाख हे सध्या या सगळ्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतायत, पण पालकमंत्री गाव ओलांडून पाहणी न करता पुढे जात आहेत। त्याच्यामुळे शेतकरी संतापलेत अशी सध्या माहिती कळते आहे। आणि त्यामुळेच त्यांनी गडाख यांचा ताफा अडवला असा प्रकार आता समोर आलाय। आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी उस्मानाबादमधून आलेली। एकीकडे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ते दाखल झाले होते, पण त्या दरम्यान या सगळ्या शेतकऱ्यांनी ताफा त्यांचा अडवलाय। पालकमंत्री गाव ओलांडून पाहणी न करताच पुढे जात आहेत असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। बालाजी निर्भळ आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। बालाजी, काय उत्तर मिळू शकलंय का गावकऱ्यांना? एकूण बघितलं रेणुका, तर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं, जे आपण बातम्या दाखवल्यात एवढी परिस्थिती विदारक आहे की शेतकऱ्यांना आता असं वाटतं की पाहणी न करता मदत हवी, मात्र ही पाहणी झाल्याशिवाय सोपस्कार पूर्ण झाल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही ही अडचण आहे। पालकमंत्री शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यामुळं या गावकऱ्यांची, रामवाडीच्या गावकऱ्यांची अशी इच्छा होती की आमच्या गावातला जो पूल वाहून गेलेला आहे त्या पुलाची पाहणी करावं, शेतीचं नुकसान झालंय त्या शेतीच्या नुकसानाची पाहणी करावं। मात्र त्यांच्या दौऱ्यात हे गाव वगळण्यात आलं होतं। तेर गाव असेल, इतर गावं ठेवली होती, मात्र तेरपासून 2 किलोमीटर अंतरावरती गाव आहे, त्यामुळे हे गाव जे आहे ते प्रशासनाकडून वगळण्यात आलं होतं। 200 ते 150 शेतकरी जवळपास त्या रस्त्यावरती येऊन थांबले आणि पालकमंत्र्यांचा ताफा आहे त्याच्यानी तो ताफा अडवला। त्यांना सांगितलं की आमची परिस्थिती बघा साहेब, हात जोडून विनंती करतो, दृश्यामध्ये सुद्धा दिसत आहे की साहेब आमची फक्त परिस्थिती बघा आणि आम्हाला मदत करा। त्यानंतर पालकमंत्र्यांनी हे सगळं शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून जे आहे ते आपला मोर्चा ताफा जो आहे तो त्यांच्या गावाकडे नेला। गावाकडे नेऊन त्यांनी पाहणी करून आता पालकमंत्री जे आहे ते तेर या गावी जाऊन आता तिथल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत। रेणुका, खरंय बालाजी, पाहणी तर त्यांनी केली आहे, पण यापुढे इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याचा अंदाज साधारण किती सांगता येईल? आणि आपण अपेक्षा करूयात की सरकार निश्चितच त्यांच्यापर्यंत मदतीचा हात पोहोचवू शकेल। एकूण जर बघितलं रेणुका, आता 1000 कोटी आपण 50,000 हेक्टरवरचं नुकसान परवाच्या दिवशी सांगितलं होतं, मात्र जो परवाचा जो पाऊस झाला त्यानं नुकसानीचा आकडा जो आहे तो आणखीन वाढणार आहे। 1 लाख हेक्टरवरती नुकसान असं प्रशासनाचा अंदाज आहे। मात्र प्रशासन जे आहे ती माहितीच गोळा करतंय अशी सांगण्यात आले का, तर पाणी ओसरल्याशिवाय हे कमी झाल्याशिवाय आम्हाला पाहणी करता येणार, माहिती देता येणार नाही, माहिती पंचनामे करता येणार असं प्रशासनाकडून सांगण्यात येतंय। मात्र निश्चितच हा आकडा जर बघितला तर आकडा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि सरकार किती मदत करणार आणि किती लोकांना देणार हा एक मोठा प्रश्न आहे। मात्र शेतकऱ्यांना मदत करणं हे नक्कीच गरजेचं या काळात आहे की सगळी पिकं जी आहेत ती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहेत आणि ही विदारक परिस्थिती जर सावरायचं असेल तर शेतकऱ्यांना निश्चितच राज्य सरकारकडून मदतच पाहिजे। खरं बालाजी, पण यावेळेला जेव्हा शंकरराव गडाख यांनी या सगळ्या परिसराची पाहणी केली तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांशी कशा रीतीने संवाद साधला, त्यांच्या समस्या कशा रीतीने समजून घेतल्या? दाऊदपूर पासून या दौऱ्याची सुरुवात झाली। त्या तिथं सोयाबीनचं ज्या क्षेत्राचं 500 एकरचं सोयाबीन होतं सगळं शेतकऱ्यांचं, त्या तिथून पाहणी केली। शेतकऱ्यांनी त्यांना विनंती केली की सर आम्ही हात जोडतो, तुम्हाला फक्त मदत करा। ही सगळी परिस्थिती बघितली, त्यांच्याही लक्षात आलं की ही विदारकता आहे। ज्या शेतात 3 दिवस झालं की पाणीच पाणी आहे, ती शेतं सगळी आणखीन ही जायचं म्हणलं तर गुडघ्या इतके पाय खाली खोल रुततात, ही परिस्थिती आहे। त्यांनी पाहणी केली, शेतकऱ्यांनी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला, पण दिलासा खरा कधी मिळणार हा एक मोठा प्रश्न आहे। आणि शेतकरी याचीच आता सध्या वाट बघतायत की प्रत्येक वेळेस असं होतं की मंत्री येतात आणि पाहणी करतात आणि मग हातात काहीच पडत नाही। त्यामुळे निदान यावेळेला तरी अपेक्षा आहे त्यांना पालकमंत्र्यांकडून की निदान आता जर आमची पाहणी या सगळ्या गावाची केली आहे तर निदान यापुढे नुकसान भरपाईचा देखील तुम्हाला अंदाज आला, याचा नक्की विचार व्हावा अशी अपेक्षा हे शेतकरी सध्या बाळगून आहेत। धन्यवाद बालाजी या सगळ्या माहितीबद्दल। आणि त्या बातमी आहे सांगलीमधून। गावगुंडाच्या त्रासाला कंटाळून सांगलीतल्या कापूसखेड इथल्या नायकवडी इथल्या वृद्ध दाम्पत्यानं प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिलाय। नायकवडी यांच्या गावापासून दूर बहे गावच्या हद्दीत 16 गुंठे जमीन आहे आणि या जमिनीच्या शेजारी बड्या शेतकऱ्यांनी नायकवडी यांना जमिनीत येण्या जाण्यासाठी सध्या तिथे त्यांना अडचणी निर्माण करायला सुरुवात केली। त्यातूनही पीक घेतलं तर ते रात्री कापून नेलं जातंय अशी परिस्थिती त्यांच्यावर ओढवली आणि इस्लामपूर पोलिसात या संदर्भात वारंवार तक्रारी देखील दाखल झाल्यात, पण कुठलीही कारवाई मात्र अजूनही केली जात नाहीये। गेल्या 13 वर्षात विविध न्यायालयांकडे नायकवडी यांच्या बाजूने निकाल खरं तर लागलेला आहे, पण गावगुंड पिकांची चोरी करतायत आणि या गावगुंडांवर पोलीस कारवाई करत नाहीत असा आरोप या दाम्पत्यानं केलेला आहे।
2 ऑक्टोबरला म्हणजेच महात्मा गांधीजींच्या जयंतीला हे दाम्पत्य आत्मदहनाचा इशारा देत आहे। याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री अशा सर्व विभागांकडे त्यांनी याबद्दलचं निवेदन दिलेलं आहे। 946 81 सालापासून आम्ही कसत होतो। त्या जमिनीतली आमची ही शेजारची ऊस चोरून नेते ती, आणि म्हणून मी ती काय पोलीस खातं ऐकून घेत नाही, इतर ही दिलं तर जुमानीत नाही ते, म्हणून मी आत्मदहनाचं नोटीस दिली। कधी करणार आहे तुम्ही आत्मदहन? 2 ऑक्टोबरला। कुठं नोटीस दिली त्या? सगळे दिले ते, महाराष्ट्रभर दिले सर। त्यामुळे तक्रारी देऊनही पोलीस तक्रारीकडे का दुर्लक्ष करतात असा प्रश्न साहजिकच मनात उपस्थित होतो, आणि आपण अपेक्षा करूयात की त्यांच्यावर ही वेळ येऊ नये आणि त्यांच्या या सगळ्या समस्येवर लवकरात लवकर निघावं अशी अपेक्षा करूयात। बघूयात पुढची बातमी। राज्यातल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना जगात कुठेही आपली फुलं विकता येतील आणि यासाठी आंतरराष्ट्रीय फूल लिलाव केंद्र मुंबईत उभारण्यात आलं आहे। शेतकऱ्यांना त्यांची फुलं कोणत्याही दलालाशिवाय विकता यावीत याकरता फ्लॉवर ऑक्शन सेंटर आता उभारण्यात आलं आहे। गेल्या 14 वर्षांपासून हे सेंटर मात्र धूळ खात आहे। या सेंटरचा खासगी कंपनीच्या उत्पादनांना गोडाऊन म्हणून त्याचा वापर सध्या केला जातोय, पण हे सेंटर कुठे आहे, त्याची अशी अवस्था का झाली आहे, याची एक्सक्लुझिव्ह बातमी आता आम्ही तुमच्या समोर आणतोय। आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडेंनी या संदर्भात घेतलेला आढावा देखील आपण यानंतर बघणार आहोत। हे कुठलं कॅल्क्युलेटर नाही बरं का, तर हे आहे फुलोत्पादक शेतकऱ्यांना आपली फुलं थेट बाजारात कुठल्याही कोपऱ्यात विकता येतील, लिलाव करता येतील असे हे मशीन आहेत। मी समजा शेतकरी येते, इथे मी कार्ड लावायचं आणि माझी फुलं किती माझ्याकडे आहेत, त्याचा साधारणतः दर काय आहे, हे सगळं मला फक्त या एका टेबलवर बसून विकता येईल। आणि ही व्यवस्था मुंबईत आहे। गेली 14 वर्ष ही व्यवस्था बांधून तयार आहे, पण अजून त्याचा वापर होत नाहीये। जरा बघा काय अवस्था आहे। एवढे मोठाले म्हणजे इथे बायरची एंट्री करता येतील, साधारणतः किती किलो ही फुलं असतील, त्यानंतर त्याची क्वांटिटी काय असणार आहे, त्याचा दर काय असणार आहे, या सगळ्या गोष्टींच्या मोठ्याला स्केल आपल्याला समोर बघायला मिळतात। ही सगळी अद्ययावत यंत्रणा 2007 पासून तयार आहे बांधून अगदी, म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्याला या यंत्रणेचा वापर करून आपली फुलं कुठेही विकता येतील ही यंत्रणा आहे, पण या यंत्रणेचा वापर होत नाहीये। हे टेबल आपण बघतो, हे साधारणतः नुसते टेबल नाही आहेत, तर हे टेबल आहेत कम्प्युटरशी जोडले गेलेले, ऑनलाईन विक्रीशी जोडले गेलेले, ज्याच्यामध्ये फुलांचा दर, फुलांची किती क्वांटिटी आहे, किंवा साधारणतः किती किलो फुलं आहेत माझी, कोणत्या प्रकारची फुलं आहेत, कोणत्या कॅटेगरीची आहेत, हे सगळं मला टाकता येईल एक शेतकरी म्हणून, आणि माझी फुलं मला कुठेही विकता येतील। म्हणजे ना अडते ना दलाल, कुणाचाही आधार न घेता मला माझी फुलं थेट विकता येतील अशी व्यवस्था आहे। 28 शेतकरी आपली फुलं एका वेळेला विकू शकतील अशी व्यवस्था आहे। आणि नुसती ही व्यवस्था नाहीये बरं का, सगळ्या यंत्रणा अगदी अद्ययावत आहेत। हे आपण स्केल बघूया, तर कोणता शेतकरी कोणती फुलं किती दराने विकतोय ही बघण्याची ही यंत्रणा आहे। याचबरोबर इथे रिटेल शॉप आहेत, इथे कोल्ड स्टोरेज आहेत, म्हणजे फुलं नाशवंत आहेत, पटकन खराब होतात, त्यांना साठवून ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज आहेत। त्यांना जर कुठे ऑक्शनमध्ये एखाद्या देशातल्या एखाद्या खरेदीदाराने किंवा एखाद्या विक्रेत्याने ती फुलं विकत घेतली आणखी दुसऱ्या विक्रीसाठी, तर ती फुलं थेट इथून विमानापर्यंत नेण्याची सोय, असं सगळं आहे। पण काय, पण याचा वापर होतोय का, तर नाही। 2007 साली साधारणतः 7.5 कोटींच्या सबसिडीसह 21 कोटी रुपये खर्च करून ही वास्तू उभारण्यात आलेली आहे, यातली यंत्रणा उभारण्यात आलेली आहे, पण त्याचा वापर गेली 14 वर्षे कोणीच करू शकलेलं नाहीये। काँग्रेसच्या काळात हे बांधून झालं, त्याच्यानंतर भाजपचं सरकार आलं, त्यांनीही त्याचा वापर केला नाही किंवा त्याचं इनॉग्रेशन केलं नाही। त्यामुळे उद्घाटनाअभावी ही इतकी मोठी वास्तू आणि ही यंत्रणा सगळी बांधून तयार आहे। आपण बघतोय की काय अवस्था आहे सध्या, म्हणजे कोणत्याही क्षणी या गोष्टी पडू शकतील, ढासळू शकतील अशी परिस्थिती आहे, पण त्याचा वापर होत नाहीये। 2007 साली बांधून झाल्यानंतर मग त्याचा वापर करायला घोडं कुठे अडलं तर कोणीच सांगत नाहीये। यंत्रणा पण त्या काळी अद्ययावत होती। इथे जसं आपण टेबल बघितलं, अगदी सगळे अप टू डेट आहेत। जर आपण बाहेरच्या दिशेने जाऊया, म्हणजे सध्या तरी इलेक्शन कमिशनच्या ईव्हीएम ठेवण्याचं काम किंवा ईव्हीएम या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं जात आहेत, आणि
इथली ही जी काही यंत्रणा आहे ती अशा पद्धतीनं धूळ खात पडून आहे या वास्तूची, जिथे शेतकऱ्याला कोणत्याही अडत्याशिवाय, कोणत्याही दलालाशिवाय आणि आपली फुलं विकता येतील आपल्याला हव्या त्या दरानं. असं नाही की दादरच्या मार्केटमध्ये गेलं आणि फुलं भिजली आणि त्यानंतर ती फेकावी लागली, जसं आपण अनेकदा बघतो. याच्या आधीही न्यूज 18 लोकमतनं बातमी केली होती की कसं ट्रकच्या ट्रक जो झेंडूची फुलं फेकली जातात, कारण पावसामध्ये ती जेव्हा आणली जातात. पण इथे तर कोल्ड स्टोरेजची पण व्यवस्था आहे. जर आपली फुलं शेतकऱ्याला असं वाटलं की पाऊस खूप येणार आहे, त्याच्या आधी योग्य वेळी फुलं काढली आणि कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली, तशी व्यवस्था आहे. आणि तरीही त्याचा वापर होत नाही. की शेतकऱ्यांसाठी मोठ्या बाता मारायच्या खऱ्या, पण शेतकऱ्यासाठी उभारलेली यंत्रणेचा वापरच होत नाहीये. आणि तोही करदात्या राज्यवासियांचा पैसा वापरून जर एखादी वास्तू उभारते, मग त्याचा वापर का केला जात नाही? कोणीतरी याला जबाबदार असेल की नाही? महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विभागाचे अधिकारी किंवा इथले लोक, ज्यांनी कुणीच का कधी याचा वापर व्हावा यासाठी इनिशिएटिव्ह घेतलं नाही? समजा राजकीय यंत्रणा झोपल्या होत्या, पण ज्यांच्या मालकीचं हे आहे त्यांनी इतके दिवस का प्रयत्न केला नाही? आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतवर ही एक्सक्लुझिव्ह बातमी की 14 वर्ष या सगळ्या ही वास्तू आणि शेतकऱ्यांना थेट फायदा होईल अशी ही अद्ययावत यंत्रणा असलेली वास्तू धूळ खात पडून आहे, त्याचा वापर होत नाहीये. न्यूज 18 लोकमतच्या या बातमीनंतर तरी प्रशासन जागं होईल का? यंत्रणा जागं होईल का? महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विभागाचे अधिकारी यांची झोप आता तरी उडेल का? आणि शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होईल याकडे ते बघतील का? हे बघूया आता. आणि हे बघणं महत्त्वाचं आहे की 21 कोटी रुपये 14 वर्षांपूर्वी खर्च केले, याचा अर्थ या काळात त्याची किती किंमत आणि इतके पैसे वाया जातात. तर याला जबाबदार कोण आहे आणि या जबाबदार व्यक्तीला का बरं कोणतीही कारवाई केली जात नाही? प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, गोरेगाव, मुंबई. बँगलोरमध्ये जसं फुलांच्या लिलावाचं विक्री केंद्र आहे किंवा लिलाव केंद्र आहे, तसंच अगदी मुंबईत जे उभं आहे ते 2007 पासून आहे आणि त्याची ही वास्तू आहे, त्याची ही इमारत आहे. अद्ययावत यंत्रणा, अद्ययावत सॉफ्टवेअर असं 2007 साली तयार झालं आणि त्यानंतर आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असता. पालघर, वाडा, मोखाडा, नाशिक या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फुलांची शेती केली जाते आणि फूल म्हटलं तर नाशवंत आहे, यांना टिकवून ठेवणं अत्यंत कठीण आहे. आणि त्याची व्यवस्थाही म्हणजे नुसतं लिलाव करायचा म्हणून एक 8000 स्क्वेअर फूटचा हॉल आहे असं नाही बरं, तर इथे कोल्ड स्टोरेज आहे, जे 2 कोल्ड स्टोरेज आहेत म्हणजे जिथे फुलांची साठवणूक होईल, फुलं खराब होणार नाहीत. आणि त्याचबरोबर जर इथे इथल्या लोकांना खरेदी करायची असेल इथले फुलं, तर थेट अशी 19 दुकानांची व्यवस्था पण या वास्तूमध्ये करण्यात आलेली आहे. एकूणच या वास्तूचा बांधून तयार झाली 2007 साली, 21 कोटी रुपये खर्च केला. पण आता काय तर समोर दिसते जे कोल्ड स्टोरेज आपल्याला बरोबर समोर, तर त्या कोल्ड स्टोरेजमध्ये सध्या निवडणूक आयोगाच्या EVM मशीन आहेत. आणि ही जी दुकानं आहेत ती अशी प्रतीक्षेत आहेत की कधी बाबा शेतकरी येतोय आणि इथून फुलं विकतोय. कारण हा प्रश्न 21 कोटी रुपये वाया गेल्याचा नाही आहे, तर या मागच्या 14 वर्षात किती शेतकऱ्यांना फायदा झाला असता, किती उत्पन्न त्यांना मिळालं असतं. कारण अडते आणि दलाल यांच्याशिवाय जर फुलांची जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात विक्री व्हायची असेल तर ती इथून होणार आहे. म्हणजे तुमची फुलं कोणत्या पोत, कुठली त्यांची कुठल्या जातीची आहेत, त्यांचा दर्जा काय आहे, ती आंतरराष्ट्रीय बाजारात विकण्यासारखी आहेत की नाही, हे सगळं तुम्हाला त्या यंत्रणेत बसवायचं आहे. आणि मग जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात बसलेला एखादा खरेदीदार तुमची फुलं खरेदी करू शकतो, अशी ही व्यवस्था. पण ही व्यवस्था इथे धूळ खात पडू नये, ही इमारत वाट बघतेय, ही यंत्रणा वाट बघतेय, पण काय होतंय? काहीच होत नाहीये. आणि उद्घाटन नाही झालं तर मग याचा वापर अधिकाऱ्यांनी का करू नये? सरकारकडे त्यांनी इतक्या वर्षात कुठलं प्रपोजल का नाही टाकलं? 2007 सालात जे सरकार होतं, त्यानंतर 2014 सालात जे सरकार आलं, त्यानंतर आताचं सरकार, का आतापर्यंत या गोष्टीचा वापर केला जात नाही? आता बघूया, ही महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग भवनाचीच इमारत आहे. म्हणजे साधारणतः मध्ये किती अंतर असेल? एक 30 मीटरचं अंतर आहे मध्ये दोन इमारतींच्या मध्ये. पण या 30 मीटर अंतरावर दूर असलेल्या इमारतीचा वापर होत नाहीये. 21 कोटी रुपयाची यंत्रणा, सॉफ्टवेअर धूळ खात पडू नये, हे इथल्या अधिकाऱ्यांना कधी दिसलंच नाही का?
या अधिकाऱ्यांनी याचा वापर व्हावा यासाठी का हे केलं नाही? त्यामुळे नुसती इमारत ही वास्तू तयार करा, शेतकऱ्यांना फायदा होईल, शेतकऱ्यांना त्याचा वापर होऊ द्या, हे तर आहेच, पण या संदर्भातील अधिकाऱ्यांवर जे अनेक वर्ष इथेच काम करतात पण आपलं काम चोखपणे बजावत नाही असं थेट आपल्याला म्हणता येईल अशी अवस्था आहे. त्यामुळे इथल्या जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावरही कारवाईची हीच वेळ आहे. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, आरे कॉलनी, मुंबई. आपण बघतोय ज्यामुळे तिकडे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत तुमची फुलं पोहोचू शकतात अशा लिलाव केंद्र तब्बल 14 वर्ष पडून आहे. ऑक्शन सेंटर संदर्भातली ही बातमी आपण बघितली आणि यानंतर पुढची बातमी आहे जळगावमधली, कारण जामनेरमध्ये दुसऱ्यांदा शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलंय. मुसळधार पावसामुळे जामनेरमध्ये केळी, कापूस, सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय. आमदार खासदारांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे पण अजूनही शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही असं चित्र आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून तातडीनं मदत करावी अशी मागणी या नुकसानग्रस्त भागातले शेतकरी करतात. जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा या महिन्यामध्ये 2दा जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. केळी असेल, कापूस असेल, तूर असेल, मका असेल, या सर्व पीक जमीनदोस्त झालेले आहे. आपण या शेतकऱ्याकडनं जाणून घेत आहे त्यांची व्यथा काय आहे. काय बोलणार, तुमच्या केळीचं किती नुकसान झालेलं? कमीत कमी 20 दिवस झाले आमच्या ओझर हिंगणे गावामध्ये चक्रीवादळ आलं. त्यामध्ये माझी 13,000 जी केळी लावलेली 1 वर्षापासून जपलेली होती व अतोनात खर्च केलेला होता तो एका मिनिटामध्ये पूर्ण जमीनदोस्त नेस्त नाबूद झाला आहे. आणि आम्ही शेतकरी शेतीच्या उत्पन्नावरतीच वार्षिक जगणं देणं घेणं करत असतो. जर शेतातली अशी उत्पन्न आमची दरवर्षी जर निसर्गाने संकटात टाकून नेली तर आम्ही कसं जगायचं? मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडे खरंच लक्ष देऊन त्यांच्यावर असलेली कर्ज वगैरे सगळं माफ करून शेतकऱ्यांना सहारा द्यावा. केळीचं खूप नुकसान झालं आहे आणि आमच्याकडे पाणी खूप कमी. आम्ही रात्रंदिवस मेहनत घेऊन ती केळी वाचवली, लहानची मोठी केली आणि सर्व उद्ध्वस्त झालं. एकही झाड राहिलं नाही. आम्ही तर रोपाची केळी लावलेली होती, माल काटायला आला तर नवरात्रात आमचा माल काटणार होता, एकही झाड वाचलं. झाडावरती बोड्या चढून राहिल्या, कारण काळ्या बोडाला कापूस वेचायचं कामच नाही, कारण त्याच्यामधून कोंब याची परिस्थिती 2 दिवसात तर त्याच्यामधून कोंब येतील बाहेर. त्यामुळे कापसाची परिस्थिती खराब झाली. सोयाबीन झालं, मका झोपलेली, आधीच 7 तारखेच्या वादळामुळे मका झोपली आणि परत त्या मक्याच्या त्यांच्यातून बाहेर ते कोंब आलेले. तरी सीएम साहेबांनी या गोष्टीवर लक्ष दिलं. आमच्याकडे सगळे मंत्री पुढारी सर्व येऊन गेले पण अद्याप कोणची मतं झाली. 7 तारखेचं वादळ इथलं खतरनाक होतं जामनेर तालुक्यामध्ये की आम्ही नामुस्त झालं. माझी 20,000 केळी पूर्ण झोपलेली पण त्याच्यामधून आम्हाला 1 रुपया पण मदत मिळाली नाही. आमदार येऊन गेले, खासदार येऊन गेले, पालकमंत्री येऊन गेले, दादा भुसे येऊन गेले, कृषी मंत्री, पण आम्हाला 1 पण रुपयाची आता मिळेल. परत पावसाचा आज चालू झाला पाऊस, त्यात परत नुकसान झालं. जे आहे ते पूर्ण संपलं आहे आमचं. मी यांना काहीतरी सीएम साहेबांनी मदत करावी आम्हाला. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, जामनेर. त्यामुळे जामनेरमधल्या शेतकऱ्यांच्या व्यथा आपण ऐकल्या आणि सरकारनं योग्य ती मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. एका ब्रेकनंतर आपण इतरही बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर आपण बघणार आहोत टॉप 3 न्यूज. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक भातपीक भिवंडीत घेतलं जातं पण कालपासून मुसळधार पाऊस इथे सुरू आहे आणि त्यामुळे दुर्दैवानं भातपीक असं धोक्यात आलंय. शेतकरी हवालदिल झालाय कारण भात शेतीला असं तळ्याचं रूप आलंय. शेतकऱ्यांना गेल्या वर्षी कोरोनाचं संकट आणि यानंतर या अवकाळी पावसाचा फटका बसला आणि त्याच्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालाय. पैनगंगा नदीला पूर आलाय त्यामुळे नांदेड नागपूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागलाय. हदगाव उमरखेड मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत आहे आणि त्याच्यामुळे सकाळपासून हा मार्ग बंद करण्यात आला. इसापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय. नाशिकच्या रामकुंडावर पूरस्थिती निर्माण झाली आहे कारण गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे रामकुंडात पूरस्थिती आहे. इथे तरुणांनी पोहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जीवघेणे स्टंटबाजी इथे केली जात होती आणि ती पाहण्यासाठी नाशिककर तिथे गर्दी करत होते.
आणि यानंतर आपण बघणार आहोत संजीवनी या उपक्रमाबद्दल. सॅनिटायझर हानिकारक आहेत का, किंवा लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का, लसीकरण तुम्हाला कोरोनाची लागण लसीकरणानंतरही होऊ शकते का, असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात असतील. तर एका जागेवर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील आणि ती जागा म्हणजे तुमचा फोन. कारण नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लसजागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी या शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला केवळ 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे. तुम्हाला तिथे तुमची उत्तरं मिळणार आहेत, जी क्रॉस चेक केलेली असणार आहेत.